कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावरनं आजी आणि माजी मंत्र्यांमध्ये जुंपलेली आहे। उदय सामंत हुशार आहेत, त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोला दीपक केसरकरांनी लगावलाय। रिफायनरीबाबत सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता केसरकरांनी हा टोला लगावलाय। 2019-20च्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की बारसूमध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे। याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली, या पत्रानंतर आली। याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय, तर शासन सकारात्मक निर्णय घेईल। 100% लोकांशी चर्चा करणार, मुंबईमध्ये जर वेळ पडली तर मीटिंग लावणार आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत देखील बैठक लावणार। उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही, त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार।